हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत भरलेल्या गिलक्याची भाजी. मी त्याच्यासाठी अर्धा किलो गिलके घेतलेले आहेत. छोटी छोटी आणि बारीक बारीक घेतलेले आहेत गिलके. आता आपण त्यांना कट देऊन घेऊया. एक राऊंड राऊंड कट करायचे आहेत. एका गिलक्यात 3 तुकडे होतील एवढे करायचे आहेत. जवळजवळ 3 आणि मोठं असलं तर 4 तुकडे होतील. तर आपण अशा प्रकारे गिलके कट करून घेतलेले आहेत. त्याला आता मध्ये एक चीर द्यायची म्हणजे त्याच्यात आपण मसाला भरू शकू. मसाला भरून मग ते एका साईडला ठेवायचे आणि ते तेलात सोडायचे आहेत आपल्याला. तर आपण आता एक वाटी शेंगदाणा कूट घेतले, छोटी वाटी, आणि पाव वाटी खोबरं पावडर घेतलेली, आणि अर्धी वाटी कांदा घेतला आहे, एक छोटा कांदा म्हणजे. आणि आता याच्यात घालूया आपण एक चम्मच रेड चिली पावडर म्हणजे लाल मिरची पावडर, आणि गरम मसाला पावडर घेतली अर्धा चम्मच. धनिया जिरा पावडर ॲड केली आता त्याच्यात. आणि सॉल्ट घ्यायचं आहे थोडंसं. सॉल्ट म्हणजे मीठ घ्यायचं टेस्टनुसार. आणि अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली, एकदम बारीक चिरलेली घेतली. आता तो मसाला आपण असा एकदम मिक्स करून घ्यायचा आहे. जे कांद्याचं आणि कोथिंबीरचं पाणी असतं ना त्याच्यातच छान मिक्स होऊन जातो तो. आणि आपण आता ते गिलके एक एक करून मसाला त्याच्यात भरून घेऊया. गिलक्याला जी आपण एक चीर दिली आहे ना त्याच्यामध्ये तो मसाला भरायचा आपल्याला. आणि तो दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे नीट घट्ट राहील ते. अशा प्रकारे आपण आता गिलक्यामध्ये मसाला भरतो आहे. सगळे गिलके एकत्रच तयार करून ठेवायचे मसाला भरून आपल्याला एक प्लेटमध्ये, म्हणजे आपल्याला तेव्हा तेलात सोडताना घाई होणार नाही. मस्त छान भाजी लागते ही. तुम्ही नक्की ट्राय करा खरंच. आता एक आपण कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालणार आहोत. 3 चमचे तेल याच्यासाठी, याच्यात थोडं तेल जास्त लागतं कारण ही भाजी शिजायला मदत होते. ऑइलमध्येच जास्त शिजते. आपण पाणी जास्त घालत नाही याच्यात, थोडंच घालतो कारण गिलक्यामध्ये पण थोडं पाणी असतं ना म्हणून. तर आपले गिलके मस्त मसाला भरून तयार झालेले आहेत. तर आपण ती आता एक 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 तेलात सोडायची आहे. खूप छान दिसतंय ना. वा, मसाला एकदम मस्त लागतो त्याचं. आता आपण अशा प्रकारे तेलात थोडी पसरत कढई घ्यायची. पसरत कढई का घ्यायची? कारण ते शिजायला मदत होते चांगले. आपल्याला ती स्प्रेड करून एक 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 अशी तेलात टाकायची. आणि म्हणजे अशी वरती मसाला असेल अशा प्रकारे टाका, म्हणजे खाली स्किन जी असते ती कढईला लागेल आणि ती शिजायला पण मदत होईल मग गिलके. अशा प्रकारे आपण आता सगळे गिलके याच्यात ॲड करूया. या प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली ना खूप छान लागते आणि खूप झटपट होणारी भाजी आहे. खूप असा वेळ नाही लागत त्याला. आणि याच्यात काय आहे, शेंगदाणे पण आहेत, परत खोबरं पण आहे. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन मिळून जातं आपल्याला. आणि खोबरं आहे, खोबऱ्यामुळे पण टेस्ट छान लागते भाजीला. आणि कांदा आणि कोथिंबीर ॲड केला तर त्या मसाल्याची टेस्ट अजून वाढते. म्हणून आपण थोडा कांदा घालतो आणि थोडी कोथिंबीर घालतो. अशा प्रकारे आपले गिलके सगळे आता स्प्रेड केलेले आहेत, आपण सगळे टाकून दिलेले आहेत. आणि जो भाजीचा आता जो गिलक्यांमधला जो मसाला उरलेला असेल तो आपण वरून टाकून देऊया. अशा प्रकारे आपली भाजी छान दिसते आहे. सगळं आता रेडी झालेलं आहे. आपल्याला फक्त आता वरून काहीतरी झाकून ती जवळजवळ 10 ते 15 मिनटं आपल्याला शिजवायची आहे. आणि मध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला 2-3 मिनटानंतर. आता झाकून वाफ आली की परत मग ते झाकण काढायचं आणि थोडंसं जवळजवळ अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं. अंदाजानुसार थोडं थोडं घालायचं, जास्त पण नाही घालायचं. अशा प्रकारे आपली भाजी मस्त शिजलेली आहे. चमचमीत दिसते आहे ती. वा, मस्त एकदमच छान झाली आहे भाजी. तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे. खूप छान लागते. भरलेल्या गिलक्याची भाजी जरूर बनवा. वा, मस्तच झाली आहे. खूपच छान दिसते आहे. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया ती. आणि सर्व करताना मस्त दिसते. वा वा. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच बनवा ही भाजी. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. खरंच खूप मस्त बनते. ट्राय करा प्लीज. चला, आता आपली भाजी तयार झाली आहे
चला बाय बाय. एन्जॉय युअर डे. बाय बाय गाईज.